काठावर तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. तप करण्याकरता स्थित झाले महाराज. निर्विंद नावाची नदी आहे आणि या नदीच्या काठावर अशोकवन आहे आणि या अशोकवनामध्ये त्या ठिकाणी दोघे पती पत्नी उभे राहून तपश्चर्या करत आहेत. दिव्य तपश्चर्या केली महाराज. सत्तवयातील गोष्ट सांगतोय. त्या काळात त्या ठिकाणी 100 वर्षाला पार त्या ठिकाणी काही महत्व नव्हतं. जसे की आज आपण वर्ष 2 वर्ष 100 वर्षाला महत्व देतो, तसे त्यांना हजारो वर्षांचं आयुष्य होतं. मग दोघा पती पत्नींनी मिळून 100 वर्षाची तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येचा परिणाम प्रत्यक्ष भगवान प्रकट झाले महाराज. भगवंताला पाहून खूप आनंद झाला. देवा, तुझी उपासना करत होतो, तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालो होतो. मग देव म्हणाले, काय पाहिजे? महाराज तुम्हाला विचारत काय पाहिजे? ओ महाराज,